परवा नांदेड जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं तहसीलदारांच्या गाडीवर दगड मारून तहसीलदारांची गाडी फोडली, तर काल परभणीतल्या शेतकऱ्यांनी कलेक्टरची गाडी फोडली. मुळात शेतकऱ्यांनी फेकलेला हा दगड हा अधिकाऱ्यांवर नाही, हा इथल्या व्यवस्थेवर आहे. जी व्यवस्था आम्हाला न्याय देऊ शकत नसेल ती व्यवस्था आम्हाला उद्ध्वस्तच करावी लागेल, हा त्यामधला संदेश आहे. कारण दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना 35,000 कोटीची मदत देऊ असं तुम्ही म्हटला होतात, पण 35 रुपयाची मदत सुद्धा तुम्ही शेतकऱ्याला करत नसाल तर शेतकरी हा आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. हे त्याचं द्योतक आहे. इथला प्रशासकीय अधिकारी असो किंवा राजकीय पुढारी असो, हे स्वतःला इथले मालक समजायला लागलेत, पण तुम्ही शेतकऱ्यांचे किंवा राज्याचे मालक नव्हेत. तुम्ही शेतकऱ्यांचे आणि इथल्या राज्याचे नोकर आहात. राज्याचा 7/12 तुमच्या नावावर केलेला नाही, तुम्हाला खुर्चीवर फक्त राज्य चालवायला दिलंय. आणि माझी इथल्या तमाम शेतकरी भावंडांना विनंती आहे की आता गळ्यामध्ये फास घेऊन आत्महत्या करायची नाही, आता हातात दगड घेऊन इथल्या व्यवस्थेला जाब विचारायचा. कारण ही माती तुमची आहे, हे राज्य तुमचं आहे आणि हा अधिकार तुम्हाला इथल्या संविधानाने दिलाय की जी व्यवस्था आपल्याला न्याय देऊ शकत नसेल ती व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकायची. जय जवान, जय किसान.